तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे फॉर्म आता आपण आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे देऊ शकतो। तर बघा, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्यासाठी मुख्यमंत्री महिला शक्तीकरण अभियानांतर्गत नारी शक्ती दूत ॲपद्वारे जास्तीत जास्त महिलांनी अर्ज करावे। परंतु ज्या महिलांना अर्ज करता येत नसेल किंवा अडचण जात असेल तर त्यांच्यासाठी सुद्धा महत्त्वाची माहिती दिली आहे। ज्या महिलेला नोंदणी करायची आहे त्या स्वतः ऑनलाईन अर्ज करू शकतात। तसेच ज्या महिलांना स्वतः ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी अडचण येत असेल त्या महिला अंगणवाडी सेविका, पर्यवेक्षिका, ग्रामसेवक यांच्याकडून फॉर्म भरू शकतात व शहरी भागातील महिला वार्ड ऑफिसकडून हा फॉर्म भरून घेऊ शकतात। तर आता तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरता येत नसेल तर तुम्हाला आता ऑप्शन दिलेला आहे, तुम्ही आता ऑफलाईन फॉर्म भरून तुमच्या जवळच्या अंगणवाडी सेविकाकडे देऊ शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण अशा प्रकारे हा फॉर्म आहे। हा फॉर्म तुम्हाला फिल करायचा आहे। हा फॉर्म फिल करून याला डॉक्युमेंट लावायचे आणि आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविकाला तुम्ही हा फॉर्म देऊ शकता। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना अर्ज सुरू झालेले आहे। तर अर्ज कसा भरायचा बघा, तर अर्जाचा नमुना तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध करून दिलेला आहे। तिथून तुम्ही डाउनलोड करून अर्जाची प्रिंट काढा आणि अर्ज कसा भरायचा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। तर बघा, सर्वप्रथम ते महिलेचे नाव लिहायचे जे तुमच्या आधार कार्डवर आहे तशा प्रकारे इथे तुम्ही नाव लिहा। त्यानंतर महिलेचे लग्नापूर्वीचे नाव म्हणजे लग्न व्हायच्या अगोदर जे त्यांचं नाव होतं ते तुम्हाला इथे लिहायचं आहे। त्यानंतर महिलेचे लग्नानंतरचे नाव हे इथे तुम्हाला लिहायचे आहे। त्यानंतर त्यांची जन्मतारीख, इथे दिनांक, त्यानंतर इथे महिना आणि इथे वर्ष। त्यानंतर अर्जदाराचा संपूर्ण पत्ता म्हणजे जे तुमच्या आधार कार्डवर ॲड्रेस आहे हा ॲड्रेस इथे तुम्हाला नमूद करायचा आहे। त्यानंतर जन्माचे ठिकाण, इथे जिल्हा, इथे जे गाव असेल, शहर असेल तुमचं, ग्रामपंचायत असेल, नगरपालिका असेल, इथे तुम्हाला लिहावं लागणार आहे आणि इथे तिथला पिनकोड। तर अशा प्रकारे ही पूर्ण माहिती भरून घ्या। मराठीमध्ये आहे आणि मराठीमध्ये सुद्धा तुम्ही अर्ज भरू शकता। त्यानंतर इथे महिलेचा मोबाईल नंबर, त्यानंतर इथे महिलेचा आधार कार्ड नंबर लिहिणं गरजेचं आहे। त्यानंतर शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या आर्थिक योजनेचा लाभ घेत आहात का। जर तुम्ही कोणत्या योजनेचा लाभ घेत असाल तर इथे तुम्हाला हो करावं लागेल आणि किती रुपयाचा लाभ घेताय हे तुम्हाला इथे सांगावं लागेल। जर घेत नसाल तर इथे नाहीवर क्लिक करा। त्यानंतर विवाहित स्थिती, विवाहित आहे, घटस्फोटित आहे, विधवा आहे, परित्यक्त आहे किंवा निराधार आहे, यामधून तुम्ही असाल तर तुम्हाला इथे एक नमूद करावं लागणार आहे। त्यानंतर 9 नंबरमध्ये बघा, अर्जदाराने बँक खाते असल्यास बँकेचा तपशील, तर बँकेच्या पासबुकवर चेक करा, त्यानुसार सर्व माहिती फिल करायची आहे। इथे तुम्हाला बँकेचे नाव, इथे बँक खातेधारकाचे नाव म्हणजे स्टार्टिंगला बँक कोणती आहे तुमची, त्यानंतर इथे बँकेला जे तुम्ही नाव काय दिलेलं आहे म्हणजे कोणत्या नावाने तुमचं अकाउंट आहे ते, त्यानंतर बँक खाते क्रमांक म्हणजे अकाउंट नंबर आणि बँकेचा IFSC कोड हा बँकेच्या पासबुकवर दिलेला आहे, तो तुम्हाला बघून इथे लिहायचा आहे। त्यानंतर 10 नंबरचा पॉईंट बघा, आपला आधार क्रमांक बँक खात्याशी जोडले आहे काय, म्हणजे आपण अगोदरल्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आधार कार्ड बँकेसोबत लिंक पाहिजे, तर हे सुद्धा तुम्ही चेक करून घ्या। जर लिंक असेल तर तुम्हाला इथं हो म्हणून क्लिक करावं लागणार आहे। यामधून तुम्हाला नारी शक्ती प्रकार निवडायचा आहे की तुमच्या एरियामध्ये कोण आहे, तर अंगणवाडी सेविका आहे, अंगणवाडी मदतनीस आहे, पर्यवेक्षिका आहे, ग्रामसेवक आहे, वार्ड अधिकारी आहे, सेतू सुविधा आहे की सामान्य महिला आहे। आणि त्यानंतर तुम्हाला कागदपत्राच्या ज्या कोणकोणत्या प्रती द्यावं लागणार आहे हे सुद्धा सांगितलेलं आहे। तर बघा, इथे आधार कार्ड द्यावं लागणार आहे, अधिवास किंवा जन्माचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, अर्जदाराचे एक हमीपत्र द्यावं लागणार आहे आणि त्यानंतर बँक पासबुक आणि पासपोर्ट साईजचा फोटो हा सुद्धा तुम्हाला फॉर्म सोबत द्यावा लागणार आहे। आणि हा फॉर्म भरल्यानंतर तुम्हाला टीप दिली आहे बघा, अर्जदाराने सदरचा अर्ज परिपूर्ण भरण्यात आल्यानंतर संबंधित अंगणवाडी केंद्रामध्ये जमा करण्यात यावा। जर तुम्हाला या फॉर्ममध्ये काही भरता आलं नाही तर तुम्ही हे अंगणवाडी सेविका यांच्याकडून सुद्धा भरून घेऊ शकता। जर तुम्हाला भरता येत नसेल किंवा काही गोष्टी समजत नसेल तर तुम्ही अंगणवाडी सेविका यांच्याकडून हा फॉर्म भरून घेऊ शकता। आणि एक हमीपत्र दिलेलं आहे, हे हमीपत्र सुद्धा तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर उपलब्ध केलेलं आहे, फॉर्म सोबतच अटॅच आहे, ते सुद्धा तुम्ही प्रिंट काढून घ्या। आणि त्यानंतर इथे तुम्हाला जे पूर्ण ज्या गोष्टी सांगितल्या इथे टिक करणं आहे, जसं की माझ्या कुटुंबातील एकूण वार्षिक उत्पन्न 2.5 लाखापेक्षा अधिक नाही, इथे क्लिक करणं गरजेचं आहे। माझ्या कुटुंबातील सदस्य आयकरदाता नाही, इथे क्लिक करणं आहे। मी स्वतः किंवा माझ्या कुटुंबातील सदस्य कंत्राटी किंवा सरकारी विभागामध्ये कार्यरत नाही आहे, इथे सुद्धा क्लिक करायचं आहे।
मी शासनाच्या इतर विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 1500 रुपयापेक्षा जास्त रकमेची आर्थिक योजनेचा लाभ घेतलेला नाही, इथे सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्य विद्यमान किंवा माजी खासदार आमदार नाही, इथे सुद्धा तुम्हाला टिक करायचं आहे. त्यानंतर माझ्या कुटुंबातील सदस्य भारत सरकार किंवा राज्य सरकार म्हणजे गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे का, तर नाही आहे, तर इथे सुद्धा तुम्हाला क्लिक करायचं आहे. माझ्या कुटुंबातील सदस्यांची एकूण संयुक्तपणे 5 एकरपेक्षा जास्त शेत जमीन नाही, इथे सुद्धा टिक करायचं आहे. माझ्याकडे किंवा माझ्या कुटुंबातील सदस्यांच्या नावावर 4 चाकी वाहने नोंदणीकृत नाही आहे, इथे सुद्धा तुम्हाला टिक करायचं. अशा प्रकारे पूर्ण जी माहिती आहे ही तुम्हाला फिल करून घ्यायची आहे. यामध्ये काही इन्फॉर्मेशन दिली ती बघून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना संबंधित पोर्टल ॲपवर आधार क्रमांक आधारित प्रमाणीकरण प्रणालीसोबत स्वतःला प्रमाणित करण्यास आधार आधारित प्रमाणीकरणानंतर माझा आधार क्रमांक बायोमेट्रिक किंवा वन टाइम पिन म्हणजे OTP माहिती प्रदान करण्याची सहमती देण्यास माझी हरकत नसेल. मी हे देखील सहमती देते की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना माझी ओळख पटवण्यासाठी व प्रमाणित करण्यासाठी माझा आधार क्रमांकाचा वापर करू शकतात. मी केवळ शासकीय सेवा व योजनांचे लाभ प्राप्त करण्याच्या उद्देशाने अन्य राज्य किंवा केंद्र शासनाच्या विभागाशी माझे आधार KYC वर्णन पुरवण्यास सहमती देत आहे. म्हणजे तुम्ही जे KYC करणार आहे, ऑनलाईन KYC तुमची जे अंगणवाडी सेविका करेल, त्यामध्ये तुम्हाला जे OTP येईल किंवा जे तुम्हाला KYC साठी थंब लावावं लागेल, त्यासाठी ही परमिशन आहे, त्यासाठी ही इन्फॉर्मेशन दिली आहे, तर तुम्ही हे देऊ शकता. आणि त्यानंतर इथे तुम्हाला अर्जदारी स्वाक्षरी म्हणजे इथे तुम्ही तुमचा सिग्नेचर करणार आहे. तर त्यानंतर इथे नोट दिलेली आहे, केवळ ऑनलाईन अर्ज दाखल करण्याच्या हेतूने माहिती एकत्रित करण्यासाठी आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने सफलतापूर्वक प्रविष्ट झाल्यानंतर खालील पावती प्रदान करण्यात येईल. तसेच SMS WhatsAppद्वारे सुद्धा पाठवण्यात येणार आहे. तर हा फॉर्म फिल झाल्यानंतर तुम्हाला इथून हा फॉर्म जेव्हा तुम्ही ऑफिसला सबमिट करणार तेव्हा तुम्हाला हा फॉर्मची ही पोस्ट पावती मिळणार आहे. इथे पोस्ट पावती सुद्धा दिली आहे, तुम्ही बघू शकता. इथे तुमचा अर्ज क्रमांक राहील आणि इथे अधिकाऱ्याचे सिग्नेचर राहणार आहे. तर ही पोस्ट पावती तुम्हाला मिळेल की तुमचा अर्ज सबमिट झालेला आहे. तर हा फॉर्म तुम्हाला भरून आपल्या जवळच्या अंगणवाडी सेविका यांच्याकडे द्यायचा आहे. अंगणवाडी सेविका तुमचा फॉर्म ऑनलाईनमध्ये भरणार आहे. काही अडचण आल्यास अंगणवाडी सेविकासोबत तुम्ही संपर्क करू शकता. याबद्दल अजून जर काही इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचली तर ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व काही अडचण असल्यास तुम्ही कमेंट सुद्धा करू शकता. आणि हा फॉर्मची प्रिंट तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवर दिलेली आहे, तिथून तुम्ही डाउनलोड करून त्याची प्रिंट काढून आणि तो फॉर्म फिल करा, डॉक्युमेंट्स लावा आणि आपल्या अंगणवाडी सेविकेकडे देऊ शकता. तर माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत जेही पुढील अपडेट येईल तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.